सध्या भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। 8 मेच्या रात्री पाकिस्तानकडून भारतावरती ड्रोन आणि मिसाईलनं हल्ला करण्यात आला, पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हा हल्ला मोडून काढला। भारतानं पाकिस्तानचे 50 ड्रोन आणि काही लढाऊ विमानं पाडल्याच्या बातम्या आहेत। या हल्ल्यानंतर भारताकडूनही जोरदार उत्तर देण्यात आलं। भारतानं अवॅक्स ही पाकिस्तानची रडार वॉर्निंग सिस्टीम नष्ट केल्याचा दावा करण्यात येतोय। भारतानं पाकिस्तानला तिन्ही बाजूंनी घेरल्याचं सांगण्यात येतंय। या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान समोर मोठं आव्हान उभं केलंय बलोच आर्मीनं। बुधवारी बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावरती हल्ला केला होता, ज्यामध्ये 14 सैनिक मारले गेले होते। आता बलोच आर्मीनं बलोचिस्तानची राजधानी क्वेटामधल्या काही ठिकाणांचा ताबा घेतल्याचा दावा केलाय। त्यामुळे आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये बलुचिस्तान वेगळा होतो का असं बोललं जातंय। बलोच आर्मीचा दावा नेमका काय आहे, त्यांनी कोणकोणत्या ठिकाणांचा ताबा घेतलाय, यामुळे पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाला कशी सुरुवात झाली आहे आणि बलोच आर्मीचा हा घाव पाकिस्तानच्या मुळावरचा कसा ठरू शकतो पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। सगळ्यात आधी बलोचिस्तानातून काय दावा करण्यात आलाय ते बघू। बलोचिस्तानचे एक प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार आहेत, त्यांचं नाव आहे मीर यार। ते बलोचिस्तानातल्या फ्री बलोच मुवमेंटचे सदस्य असून ते बलोच लोकांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात। मीर यार यांनी बलोचिस्तानचं पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केलं आहे। त्यांचा दावा आहे की बलोच लिबरेशन आर्मीनं बलोचिस्तानच्या 46% जमिनीवरती ताबा मिळवला असून आता त्यांना पूर्ण ताबा मिळवण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे। मीर यार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे। बलोचिस्तान आता वेगळं राष्ट्र बनत असून नवी दिल्लीमध्ये बलोच दूतावास उघडण्यात यावा। संयुक्त राष्ट्रांनी बलोचिस्तानमध्ये आपलं शांतता सैन्य पाठवावं असं मीर यार म्हणाले आहेत। त्यांनी एक्सवर याबाबतच्या पोस्ट केल्या आहेत। मीर यार यांनी शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक पोस्ट केली। यामध्ये ते म्हणतात, नरेंद्र मोदीजी, हे युद्ध जिंकण्यासाठी आणि पाकिस्तानला शिक्षा करण्यासाठी आम्हा बलोच फायटर्सना मिसाईल आणि शस्त्र द्या। आम्ही कुणाच्याही पाठिंब्याशिवाय इथल्या 46% जमिनीवरती नियंत्रण मिळवलंय। हीच योग्य वेळ आहे। आता भारतानं बलोचांना लष्करी मदत देण्यास उशीर करू नये। भारतीय सैन्यानं त्यांचं फक्त 5% डिफेन्स बजेट आणि 2% दारुगोळा आम्हाला द्यावा। मग आम्ही बलोचिस्तानात काय चमत्कार करतो ते बघा। बलोच सैनिक आणि पाकिस्तानी सैन्य यांच्या ताकदीमध्ये मोठा फरक आहे, तरीही बलोच सैनिक पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या काबीज करत आहेत असा दावा मीर यार यांनी केलाय। मीर यार यांच्या मते बलोच स्वातंत्र्य सैनिकांनी डेरा बुक्ती इथल्या पाकिस्तानच्या गॅस फील्डवरती हल्ला केलाय। या ठिकाणी पाकिस्तानच्या 100हून अधिक गॅस विहिरी आहेत। पाकिस्तानी सैन्य, निमलष्करी दल, पोलीस, ISI आणि प्रशासनात काम करणाऱ्या सर्व गैर बलोच अधिकाऱ्यांनी ताबडतोब बलोचिस्तान सोडलं पाहिजे। बलोचिस्तानचं नियंत्रण लवकरच एका नवीन सरकारकडे सोपवलं जाईल आणि लवकरच अंतरिम सरकारचीही घोषणा केली जाईल। आमच्या मंत्रिमंडळामध्ये बलोच महिलांनाही प्रतिनिधित्व असेल असंही मीर यार म्हणाले आहेत। पाकिस्तानची चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे भारत पाकिस्तानमधला तणाव वाढत असतानाच बलोच लिबरेशन आर्मीनं बलोचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेटा इथल्या पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांवरती कब्जा केल्याच्या बातम्या आल्या। BLAच्या दाव्यानुसार पाकिस्तानी सैन्यानं शहराच्या काही भागांवरचं नियंत्रण गमावलं असून त्यांना तिथून माघार घ्यावी लागली आहे। क्वेटातल्या फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयासह प्रमुख लष्करी ठिकाणांजवळ स्फोट आणि गोळीबार झाल्याच्याही बातम्या आल्या आहेत। आता बलोच लिबरेशन आर्मीचे हे सगळे दावे अत्यंत गांभीर्यानं घेण्याची गरज आहे, कारण याच बलोच जवानांनी बुधवारी पाकिस्तानी सैन्यावरती मोठा हल्ला केला होता, ज्यात एकूण 14 सैनिक मारले गेले होते। बलोच लिबरेशन आर्मीने 7 मेला पाकिस्तानी सैन्यावरती 2 हल्ले केले। पहिल्या हल्ल्यामध्ये BLAनं बोलानमधल्या माच इथल्या शोरकंद भागामध्ये पाकिस्तानी लष्करी ताफ्यावरती रिमोट कंट्रोल IEDनं हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे ऑपरेशन कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूकसह 12 सैनिक ठार झाले। तसंच पाकिस्तानच्या लष्कराचं वाहनही उद्ध्वस्त झालं होतं। यानंतर बलोच सैनिकांनी दुपारी 2:40 केचमधल्या कुलाग तिग्रानमध्ये रिमोट कंट्रोल IEDनं दुसरा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 2 पाकिस्तानी सैनिक मारले गेले। बलोच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याचे व्हिडिओ जारी केले आहेत, जे प्रचंड व्हायरल झाले। आता बलोच आर्मीनं पाकिस्तानवरती असे हल्ले करण्याची ही पहिलीच वेळ नाही। गेल्या काही दिवसांपासून बलोचिस्तानमध्ये अशा प्रकारचे हल्ले सातत्यानं सुरू आहेत। यामुळे या भागामध्ये प्रचंड अशांतता आहे। 2 महिन्यांपूर्वी याच बलोच लिबरेशन आर्मीच्या जवानांनी बलोचिस्तानात पाकिस्तानची एक ट्रेन हायजॅक केली होती। या हल्ल्यामध्ये
किमान 25 पाकिस्तानी मारले गेल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. बलोच सैनिकांच्या तावडीतून ही ट्रेन सोडवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याला मोठं ऑपरेशन लॉन्च करावं लागलं होतं, ज्यात त्यांचे अनेक सैनिक ठार झाले होते. बलुचिस्ताननं यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानकडून स्वातंत्र्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी प्रत्येक वेळा भारताकडे मदत मागितली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या आपल्या एका भाषणात याचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या वेळी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणामध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हापासून या मागणीला आणखी जोर मिळाला. आता बलुचिस्तान पाकिस्तानमधून वेगळा झाला तर त्याचा भारताला काय फायदा होईल ते बघू. बलुचिस्तान हा पाकिस्तानातला सगळ्यात जास्त खनिज संपन्न प्रदेश आहे. हा भाग अरबी समुद्रालाही लागून आहे. त्यामुळे भारताला बलुचिस्तान मार्गे समुद्रातून पश्चिम आशियातल्या देशांचा ऍक्सेस मिळू शकतो. यासाठी भारताला पाकिस्तानवरती अवलंबून राहावं लागणार नाही. याशिवाय भारत बलुचिस्तानातल्या खजिन्यांचा ऍक्सेस मिळवण्यासाठी बलुचिस्तानच्या नेतृत्वाशी संवाद साधू शकतो. सध्या भारत, कतार, रशिया यांसारख्या देशांकडून तेल आयात करतो. बलुचिस्तान सोबत व्यापार करून भारत या देशांवरची आपली डिपेंडन्सी कमी करू शकतो. बलुचिस्तान मार्गे भारताला मध्य आशिया आणि युरोपमधील मार्केटमध्ये प्रवेश मिळेल. साहजिकच पाकिस्तानची कोंडी करता येणं शक्य होऊ शकतं. आता हा पाकिस्तानच्या मुळावरचा घाव का ठरू शकतो, तर सध्या पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती बनली आहे ती 1971च्या युद्धाप्रमाणे आहे. 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. त्यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली होती. यामध्ये भारतानं मोठी भूमिका बजावली होती. स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारतीय सैन्याचा मोठा रोल होता. आता बलोच लोकांनीही भारत सरकारकडे अशाच प्रकारची मागणी केली आहे. त्यामुळे ऐन युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताला पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची संधी असल्याची चर्चा होते. दुसऱ्या बाजूला भारतानं पाकिस्तानच्या रावळपिंडी, लाहोर आणि राजधानी इस्लामाबादपर्यंत हल्ले केले. भारताचे ड्रोन ट्रॅक करणं पाकिस्तानला जमलं नाही अशा बातम्या येत असताना बलोच आर्मीनंही आपला बंडाचा झेंडा तीव्र केला तर पाकिस्तानला 2 फ्रंट वॉर लढावं लागू शकतो. भारताच्या तुलनेमध्ये पाकिस्तानचं सुरक्षा बळ कमी असल्याचं सातत्यानं समोर येतंय. त्यामुळं दुहेरी शक्ती लावणं पाकिस्तानला परवडणार नाही. हेच बलोच आर्मीनं पाकिस्तानी सैन्याला बॅकफूटवरती ढकलायला सुरुवात केली तर पाकिस्तानच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या आणि चीनच्या मदतीनं सुरू असलेल्या ग्वादर बंदर आणि इतर प्रोजेक्ट्सला थेट धोका निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे अडचण वाढणार आहे ती पाकिस्तानची. कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे मार्केट क्रॅश पासून कर्जापर्यंत पाकिस्तान आर्थिक बाजूनही पिछाडीवरच आहे. अशा वेळी त्यांचा जवळचा मित्र असणाऱ्या चीननं साथ सोडली तर पाकिस्तानसाठी बलोच आर्मीनं खोदलेला खड्डा आणखी खोल होऊ शकतो. त्यामुळेच पाकिस्तानला बलोच आर्मीचे हल्ले आणि त्यांनी वेगळ्या बलोचिस्तानची भारताकडे मागितलेली मदत दोन्ही गोष्टी हलक्यात घेऊन चालणार नाही एवढं मात्र नक्की. कारण बलोच आर्मीचा घाव पाकिस्तानच्या मुळावर बसू शकतो. या सगळ्यामध्ये भारत सरकार बलोच आर्मीच्या मागणीमध्ये किती लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? बलोचिस्तान पाकिस्तानातून वेगळा होऊ शकतो का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड ब्लूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.